आज आपण आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनलवर अपर्णाताई सोवळे यांची मुलाखत घेणार आहोत. अपर्णाताई सोवळे ह्या एक शिक्षिका आहेत, कवयित्री आहेत. त्यांचं लेखन आहे, नाट्यलेखन आहे. त्यांचा जो शिक्षणाचा प्रवास आहे, BA, MA आणि BSc, थोडं उडी वेगळी आहे. साहित्याकडून विज्ञानाकडे आहे आणि विज्ञानावर त्यांच्या कविता सुद्धा आहेत. त्या सुद्धा आपण मुलाखती दरम्यान जाणून घेणार आहोत. अपर्णाताईला 2019 आणि 20चा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. वृत्तपत्र, मासिकामधून त्यांचं सतत लिखाण छापून येतं. आकाशवाणीवर सतत चिंतन चालू नसतं. आकाशवाणीवर त्यांचं चिंतन फक्त त्यांचं न राहता त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथपर्यंत पोहोचवलंय. स्वतःचा प्रगती करता करता मुलांना सुद्धा हात धरून पुढे नेणं, त्यांचं बरचसं लिखाण जे आहे त्यांच्या पुरतं न राहता विद्यार्थिनींना सुद्धा त्यात सहभागी करून घेऊन त्यांनी मुलींना, विद्यार्थ्यांना चारोळ्या लिखाण शिकवलं. त्यांचं लिखाण जागतिक लेवलवर कसं नेता येईल याकरता त्यांचं छापून आणलं, त्यांच्याकरता पुस्तक आणलं. तर अशा या अपर्णाताईंचा आपण प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांचं जे शिक्षण आहे, मी जे सांगितलं की BA, MA हे संस्कृत मध्ये झालंय. प्लस त्यांचं जे एक वेगळी डिग्री ज्यांनी घेतलेली आहे ती DSM आहे. अपर्णाताई, माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार ताई आणि धन्यवाद. हे DSM म्हणजे नेमकं काय? तर हा एक डिप्लोमा आहे आणि हा डिप्लोमा साधारणतः शाळेचे जे मुख्याध्यापक असतात, प्रिन्सिपल, त्यांना करणं गरजेचं असतं. त्याचा लॉंग फॉर्म म्हणजे डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट. म्हणजे शाळेचं प्रशासन कसं चालवलं पाहिजे आपण, त्या दृष्टिकोनातून तो एक कोर्स आहे. आणि सहज मी ते शिकले, कारण मला असं वाटलं की केवळ मुख्याध्यापकांनाच ते माहिती असावं असं नाही, तर आपल्याला सुद्धा ती माहिती असायला पाहिजे, कारण कधी कधी त्या भूमिकेतून सुद्धा जावं लागतं. त्यामुळे मी तो डिप्लोमा केला. एक कलेतून विज्ञानवादी म्हणजे BA झालं तुमचं, MA झालं, MA त्यातल्या त्या संस्कृत मध्ये झाला, म्हणजे आणखीनच त्यात आपण म्हणू शकतो. तिथून मग BSc कडे होणं, हा प्रवास कसा? तर तसं की 12वी सायन्स झाल्यानंतर माझं काय झालं की मी DED केलं. ओके. आणि DED केल्यानंतर मग लगेच 20व्या वर्षीच नोकरीला लागले. अच्छा. त्यानंतर मग शिक्षण थोडंसं जरा असं थंडावलं माझं. पण लग्नानंतर मात्र मी माझं BA कम्प्लीट केलं, MA केलं. आणि MA संस्कृत करण्यामागचा एक उद्देश म्हणा की माझ्या वडिलांना संस्कृतची खूपच आवड आहे आणि लहानपणापासून त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले, बालपणी त्यांना पठणाची खूप आवड होती. दिवसभर ते संस्कृत श्लोक पठण करायचे आणि त्यांच्या त्या पठणामधून काय झालं की आमच्यावर ते संस्कार सगळ्या भावंडांवर होत गेले. आणि त्यावेळी त्यांनी एक अशी इच्छा व्यक्त केली आम्ही लहान असताना की मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी संस्कृत MA करावं. बस बाबांचा तो शब्द एक झेलला आणि ठरवलं की आपण कुठल्याही ट्रॅकवर कधी कसंही गेलो तरी MA संस्कृत मात्र करायचं. आणि म्हणून मग त्या दृष्टीने मी ते MA संस्कृत मध्ये केलं. मग BSc कसं? आणि BScचं असं झालं की 2017 मध्ये आमच्या डिपार्टमेंटला प्रमोशन झाले सायन्स टीचरचे. आणि त्यामध्ये त्यांनी BSc झालेले शिक्षक फारसे नव्हते, म्हणून त्यांनी मग 12वी सायन्सचे जे होते शिक्षक त्यांना त्यांनी सायन्स टीचर म्हणून प्रमोशन दिले. आणि मग 5 वर्षामध्ये आम्ही BSc करून द्यायचं. तर त्या 5 वर्षांमध्ये BSc करून द्यायचं म्हणून ते BSc केलं. ओघाने झालं. मध्ये शिक्षण बंद होतं, मुलं लहान होती, सासूबाई आजारी होत्या, त्यामुळे त्या पिरियडमध्ये शिक्षण नाही झालं माझं. पण पुढे मात्र मग आता ते त्यानंतर मग BSc नंतर BEd केलं, BEd नंतर आता MA एज्युकेशन सुरू आहे. अजून शिक्षण प्रवास सुरूच आहे. शिक्षकांनी आजन्म विद्यार्थी राहावं असं म्हणतात ना, त्यामुळे मग हे विद्यार्थी पण जपायचं. एखादी तुम्हाला आवडत असेल अशी कविता किंवा चारोळी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. चालेल. तसं काय असतं माहितीये का ताई, की एखाद्या कवीनी लिहिलेल्या सगळ्या कविता म्हणजे त्यांनी प्रसवलेल्या असतात, त्यामुळे नेमकी कुठली ती आपण सांगू शकणार नाही. सगळ्याच आवडतात
आणि आपल्या आनंदासाठी केलेलं लिखाण असतं, कुठे कधीतरी कोणाला त्याचा उपयोग व्हावा म्हणून ते झालेलं असतं. एक कविता आहे जी मी तुम्हाला ऐकवते. ती कविता मी काल लिहिली, म्हणजे त्याचं हे सांगते पार्श्वभूमी थोडी, की रामकथा सांगण्याचा मला बरेच वेळा योग आला. विश्वसंवाद केंद्र विदर्भ प्रांताकडनं, त्यानंतर विश्वसंवाद केंद्र यवतमाळकडनं, आणि गेल्या 2 वर्षापासून समितीचा एक उपक्रम आहे, म्हणजे हा अविरत सुरू आहे, अनेक वर्षापासून सुरू आहे. परंतु 2 वर्षापासून मला रामायण सांगण्याचा योग आला. अच्छा. आणि चैत्र महिन्यामध्ये मग आम्ही 7 दिवस रामायण सांगतो. आम्ही सर्व भगिनी प्रत्येक परिसरात जाऊन. अच्छा. तर नेमकं झालं कसं, की रामायण म्हणजे काय, तर रामायण म्हणजे रामस्य अयनः, रामाचा प्रवास. हा. मग रामाचा प्रवास कुठला, तर दशरथ पुत्र राम ते प्रभू रामचंद्रांपर्यंतचा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांपर्यंतचा, एक म्हणजे नर ते नारायणापर्यंतचा तो प्रवास. आणि त्यावेळी मग सहज मला असं एक विचार आला मनात, की प्रवास हा कोणालाच चुकला नाही, प्रत्येकाचा प्रवास सुरू असतो. आणि हा जीवन प्रवास असा अविरत सुरू असतो, तो तुमची इच्छा असो अथवा नसतो. आणि म्हणून मग त्यावर मला काही काव्यपंक्ती सुचल्या, त्या मी आता तुम्हाला सांगते. नक्की नक्की. तर ही कविता जी आहे त्याचं नावच मी प्रवास ठेवलं. प्रवास नाही केला जयाने, ब्रह्मांडी कोणी असेल का. प्रवास नाही केला जयाने, ब्रह्मांडी कोणी असेल का. अविरत फिरणे ग्रह गोलांचे, सांगा कधीतरी थांबेल का. गर्भामध्ये प्रविष्ट जीवही प्रवास करीतो 9 महिने. जन्मानंतर अविरत फिरतो सत्य शोधण्याच भूकडे. भूमीमध्ये रुजलेले बी थांबून जाते तिथेच का. नव्हे नव्हे ते प्रवास करते बनण्या वृक्ष परोपकारा. निसर्गात या जे जे असते प्रवास त्यांचा चालतसे. सार्थक करण्या प्रवासाशया प्रयत्न करूया साजेसे. काळ जसा हा समोर जातो प्रवास अमुचा जाई पुढे. शेवटचे स्थळ असू दे देवा चरणामध्ये तुझ्याकडे. शेवटचे स्थळ असू दे देवा चरणामध्ये तुझ्याकडे. अरे वा, फारच छान. खरंच सगळ्यांचा हा प्रवास असा असू द्या, शेवटचा क्षण सुद्धा असा असतो. तुमच्या या प्रवासात तुम्ही चारोळ्या करता तुमच्या विद्यार्थ्यांची बोटं धरून त्यांना पण चारोळ्या करणं शिकवलं. त्यांचं सुद्धा तुमच्या एका विद्यार्थिनीचं अगदी पुस्तकापर्यंत छापून आलं. तिला सुद्धा कुठे आपली विद्यार्थी मागे राहू नये म्हणून हा प्रत्येक शिक्षकांचा आहे. त्याबद्दल काय सांग. प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतंच की बा आपण सुद्धा म्हणजे हिच्यासारखं करावं. तर तो प्रवास काही त्या विद्यार्थिनीवर थांबलेला नाही. त्यानंतर जे काही वेगवेगळे शैक्षणिक मासिक प्रकाशित होत असतात त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या काही कविता मी पाठवते, त्यातही प्रकाशित झालेल्या आहे. आणि विद्यार्थ्यांचा हा जो प्रवास आहे हा सुरूच आहे. शैक्षणिक मासिकांमध्ये आपण जिथे जिथे विद्यार्थ्यांचं कसं असतं की प्रत्येकाची आवड वेगळी असते. जसं कुणाला गायन आवडतं, कुणाचं वक्तृत्वामध्ये प्रभुत्व असतं, कुणाला चित्रकला आवडते, अशा वेगवेगळ्या अंगांनी, कुणाला मैदानी खेळ आवडतात. तर त्या वेगवेगळ्या अंगांनी त्यांचं ते सुरू असतं डेव्हलपमेंट. आणि त्या दृष्टीने आपल्याला त्या त्या विद्यार्थ्याला तसं तसं प्रमोट करायचं असतं. त्यामुळे मग जे मुलं चारोळ्या लेखन म्हणा किंवा कविता लेखन करतात त्या मुलांचं आपण त्या मासिकांमध्ये तसं देत असतो आणि प्रकाशित पण होऊन येतं. माळरानाची फुलं याबद्दल काय सांगाल. माळावरची फुलं हे जे पुस्तक आहे ना, फार म्हणजे सुंदर उपक्रम हा. म्हणजे मला वारंवार ज्या शिक्षणाधिकारी मॅडम होत्या त्यावेळी आपल्या इथे डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम, त्यांचे खरोखर आभार मानावेसे वाटतात. कारण ग्रामीण भागातल्या एवढ्या मुलांना त्यांनी डायस दिला. त्या मुलांचं कोणी केलं असतं का हो पुस्तक प्रकाशित, किंवा त्यांना वाटलं असतं का की मी एवढ्या एवढ्या कविता लिहिल्या याचं मी पुस्तक, त्या गावीच नव्हती ती मुलं. आणि मॅडमनी हा खरंच खूप मोठा उपक्रम हाती घेतला आणि त्या मुलांना एक डायस दिला. खरंच माळरानाची फुलं यावरच तुम्ही थांबलं नाही, तर जी राहिली मुलं होती त्यांच्याकरता सुद्धा तुम्ही एक ई बुक छापलं. त्याबद्दल काय. ते झालं कसं की एका विद्यार्थिनीला त्याच्यामध्ये संधी मिळाली
तिची कविता अगदी त्या पुस्तकाच्या फ्रंट पेजला त्या मुलीची, विद्यार्थिनीची कविता आहे, शिवानीची. आणि मग बाकीची जी मुलं होती त्यांना वाटत होतं ना की आम्ही पण तर लिहितो, पण शेवटी कसं असतं, सिलेक्शन असतं त्याच्यामध्ये, आणि जी सिलेक्ट झाली ती त्याच्यामध्ये प्रकाशित होऊन आली. मग त्या मुलांना जे वाटत होतं तर त्यांचं समाधान करण्यासाठी म्हणून मग मला एक कल्पना सुचली की आपण असं करावं की या सगळ्या मुलांच्या सगळ्या कविता संकलित करायच्या आणि त्या मुलांच्या सगळ्या कविता मग एकत्र केल्या आणि एकत्र करून त्याचं एक छानसं ई-बुक तयार केलं आणि त्यांना दाखवलं. बघा शिवानी कशी पुस्तकात पोहोचली, तसे तुम्ही पण पुस्तकात पोहोचलात. तुमचं पण हे छान आपण ई-बुक तयार केलेलं आहे आणि खरंच सगळ्यांनी त्याचं पण कौतुक केलं. सतत तुमचे उपक्रम शाळेत सुरू असतात वेगवेगळे, जसं तुम्ही सणवारानुसार उपक्रम घेता, तर त्यातले काही उपक्रम उपक्रमाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर हे उपक्रम आपण शिक्षकी पेशामध्ये हे उपक्रम जास्त आपल्याला अनुभवायला येतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण हे उपक्रम घेत असतो आणि खरं एका अर्थाने हा शिक्षकी पेशा खरंच म्हणजे भाग्यवान लोकांना मिळतो असं मला वाटतं. नक्कीच. त्या मुलांसोबत वेळ घालवता येतो आपल्याला आणि त्यांचा विकास आपण आपल्या डोळ्यांनी बघत असतो त्या मुलांचा. तर त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम आपण शाळेमध्ये घेतो. शेवटी कसं असतं पहा, आपण घरच्यापेक्षा जास्त वेळ तिथे देतो शाळेमध्ये आणि मुलं मग इतके म्हणजे ते कुटुंबच वाटायला लागतं. शाळा म्हणजे कुटुंब. प्रत्येक सणवारांना काही सुट्ट्या नसतात, त्यामुळे मग मुलांचे ते सणवार आम्ही शाळेत साजरे करतो. रक्षाबंधन, मग मुलं स्वतःच राख्या बनवणार, त्या राख्या मग डेकोरेट करून छान रक्षाबंधनाचा उपक्रम. वृक्षांना रक्षाबंधन म्हणजे वृक्षाला राखी बांधणे हा सुद्धा एक उपक्रम आपण घेतो. त्यानंतर बैल पोळा हा जो सण येतो पोळ्याचा, तर त्याच्यामध्ये बैल बनवण्यापासून मुलं त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवतात बैल सजवण्यापर्यंत. त्यानंतर दिवाळीच्या वेळेला मुलं भेट कार्ड बनवतात, नवीन वर्षाच्या निमित्तानं भेट कार्ड बनवतात, दिवे बनवतात, मातीचे दिवे बनवतात. त्यानंतर होळी हा जो सण आहे, मग होळी पेटवून न साजरी करता आपण वृक्षाचं पूजन करून ते साजरं करायचं. एक नवीन दृष्टिकोन पण त्या मुलांना आपण त्यातून देत असतो. असे विविध उपक्रम ज्या ज्या मुलांना जी जी आवड असेल. काही मुलांना ड्रॉइंगमध्ये आवड असते, कुणाचं वक्तृत्व चांगलं असतं, कुणी मैदानी खेळामध्ये असतात. तर असं आपण त्या मुलांना त्या त्या पद्धतीने त्यांचे उपक्रम घेत असतो. एक उपक्रम तर आकाशवाणीला आम्ही मुलांना नेलं बालविहार कार्यक्रमात आणि अतिशय सुंदर उपक्रम तो की मुलांना खूपच भावला. त्या मुलांच्या दृष्टिकोनातून ते एक स्वप्नवत होतं. म्हणजे स्वप्नवत याच्यासाठी की रेडिओत बोलणारी माणसं ती काहीतरी वेगळी आहेत, खूप मोठी माणसं आहेत. त्यानंतर टीव्हीवर दिसणारी माणसं खरंच वेगळी आहेत, ही एक भावना असते त्या लहान मुलांची. आणि त्यामुळे त्यांना जेव्हा मी म्हटलं की अरे आकाशवाणीवर जायचं का, तर त्यांना पहिले म्हटलं की काही मॅडमला झालं काय विचारता मॅडम, रेडिओवर आम्ही कसं काय. रेडिओवर तर जाणारी वेगळी माणसं असतात ना, ही त्यांची कल्पना. आणि मग ज्यावेळी त्यांची सगळी तयारी करून घेतली आणि त्यांना आकाशवाणीवर खरंच नेलं रेकॉर्डिंगला, खरंच ते मुलांचे चेहरे पाहण्यासारखे होते. आणि हे सगळं जेव्हा आपण बघतो ना ताई, तेव्हा असं वाटतं की म्हणजे आपण केलेल्या एखाद्या कृतीचा सुद्धा आपल्याला एवढा आनंद होत नाही तेवढा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिल्यावर. मला तर वाटतं की म्हणजे सगळ्यात मोठ्यातल्या मोठ्या पुरस्कारापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचा हा जो भाव आहे ना, तो सगळ्यात मोठा पुरस्कार तो आहे. पण स्वतः करता थोडा वेळ पाहिजेच असतो, आपल्या काही आवडी असतात, लिखाण असतं, मग हा कसा मॅनेज करतो? ते म्हणतात ना, आवड असली तर सवड आपोआप मिळते, अशातला हा भाग आहे. आणि नेमकं कसं आहे की माझं जे आहे स्वतःच, ते स्वतःच असं नाही आहे, काही मुलांसोबत डेव्हलप होत गेले मी. अच्छा. म्हणजे मी ठरवलं की माझ्या मुलांना चारोळी लेखन शिकवायचं. तिथनं माझं शिक्षण सुरू झालं. मधला पिरियड जो माझी मुलं जेव्हा लहान होती, तर तो थोडा धावपळीचा काळ असतो. तो प्रत्येकच स्त्रीच्या जीवनात येतो की मुलं लहान असतात, त्यांचं संगोपन करायचं असतं आणि मग त्या पिरियडमध्ये आपल्याला विचार करायला वेळ नसतो. पण जशी मुलं मोठी झाली, समजदार झाली आणि मग शाळेमध्ये त्या मुलांना शिकवता शिकवता मला माझ्यात कशी डेव्हलपमेंट होत गेली ते कळलंच नाही. त्यांना चारोळी शिकवता शिकवता म्हणजे त्यांना शिकवायची म्हणून मी शिकले. आणि मग मला हळूहळू असं लक्षात आलं की आपण कविता पण लिहितोय. 4-4, 5-5 कडव्यांची आपली कविता होते. म्हणजे खूप त्यात मला असं काही अध्ययन जरी नसलं तरी तेव्हापासून मग काव्यलेखनाची सुरुवात झाली. आणि विशिष्ट वेगळा वेळ काढायची मला अशी कधी गरज नाही वाटली. जेव्हा जसं सुचलं ना तसं मग ते लिहत गेले मी. मग ते मला कधी सुचायचं, मग कधी याला कोणाचा तरी पाठिंबा असेल. प्रत्येक एक स्त्रीच्या मागे जसं पुरुषाच्या मागे स्त्री असते,
तुमच्या मागे तर असेलच, पण त्या जसं तुम्ही म्हणताय की करत गेल्या, पण तरी एकटीने नाही होत हा प्रवास. नाही, हा एकटीचा प्रवास नसतोच, त्याच्या मागे आपल्याला पाठबळ असतंच आपल्या कुटुंबाचं. आणखी थोडं मागे जाऊन असं म्हणेन की आपल्यावर आपले आई वडील जे संस्कार करतात ना, ते तेव्हा नाही कळत आपल्याला, पण असं होत जातं ते की नंतर त्याची जाणीव होते आपल्याला. तितकं सुरू होतो तो प्रवास. म्हणजे सुरुवातीला जसं माझ्या वडिलांना आम्ही सांगते की वाचनाची पण बाबांना आवड आहे, पठणाची आवड होती, त्या पठणामुळे आमचं खूप पठांतर होत गेलं. आणि त्यानंतर माझ्या आईचा स्वभाव असा होता की तिला म्हणजे खूप असं आवड होती की मुलींनी माझ्या काहीतरी करा, आणि अतिशय महत्वाकांक्षी स्वभाव आहे तिचा. म्हणजे आजही आता 76 वर्षाची आहे, पण तिला तुम्ही पाहाल तर अगदी सकारात्मक आहे, आणि प्रत्येक वेळी ती तिची पॉझिटिव्ह एनर्जीच देखणार, आणि ती प्रत्येक वेळी सांगणार की नाही हे केलंच पाहिजे, हे कर. त्यावेळी सुद्धा तिचं हेच असायचं. मग माझ्या मुली स्वावलंबी झाल्या पाहिजे, त्या शिकल्या पाहिजे, त्यांनी काहीतरी वेगळं करावं, हे सतत सांगत असायची ती. घरातली कुठलीच कामं आम्हाला करू द्यायची नाही. आणि त्यामुळे झालं कसं की तेव्हापासून मग ते एक वळण असं पडत गेलं. आणि त्यानंतर पुढे मग लग्नानंतर कसं झालं की एक वेगळा आपल्या आयुष्यामध्ये हे येतो, त्याला टर्न येतो. आणि माझ्या आयुष्यातही तसा टर्न आला, परंतु झालं कसं नेमकं की एखाद्याने एखादं रोपटं लावावं आणि संगोपन करणाऱ्याने त्याला अगदी छान तेवढंच जपावं. असं झालं की जशी आई होती तशाच सासूबाई मिळाल्या. सासूबाईंचा स्वभाव आईसारखाच, त्यामुळे नाही केलं पाहिजे, त्या प्रत्येक वेळी मला सपोर्टेड राहायच्या. राहिलेलं शिक्षण त्यांनी पूर्ण करून घेतलं. म्हणजे मी जसं आता बोलले ना आधी की MA संस्कृत जे मी केलं, बाबांचं स्वप्न होतं, पण ते बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यामागे सासूबाईंचा हात आहे. BA सेकंड इयरच झालं होतं माझं लग्नानंतर, पण सारख्या मागे लागायच्या, नाही अपर्णा तुला BA कम्प्लीट करायचं. त्यानंतर मग आवड निर्माण झाली की MA करायचं, आणि बाबांनी संस्कृतमध्ये म्हटलं होतं म्हणून मग तो विषय निवडून MA करायचं. तर त्यांचं प्रत्येक वेळी मला पाठबळ असायचं. बरेच वेळा पाहत असं होतं की काही ज्या महिला असतात त्या लग्नापूर्वी सर्व्हिस करतात आणि लग्नानंतर सर्व्हिस सोडण्याची सुद्धा वेळ येते त्यांची, बऱ्याच जणांवर येते. आणि माझ्या बाबतीमध्ये नेमकं असं झालं की सासूबाई पण माझ्या BSNL ला जॉब करायची, त्यामुळे त्यांना ते एक जाणीव होती की एक जॉब करणाऱ्या महिलेचं नेमकं धावपळ तिची हे कशी असते, आणि हे सगळं सांभाळून तिची तारांबळ उडत कशी ती काम करते, ते समजून घेणारे असल्यामुळे मला अशी अडचण नाही गेली. त्यामुळे तू काळजी करू नको. आणि प्रत्येक वेळी त्या अशा मला पाठिंबा देत गेल्यामुळे काय झालं की मी करू शकले. आणखी दुसरी व्यक्ती म्हणजे माझे डॉक्टर सतपाल सोवळे, त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे. कारण मुळात कसं आहे की त्यांना वाचनाची खूप आवड आहे, सतत त्यांचं अध्ययन सुरू असतं. घरामध्ये चर्चा करताना सुद्धा ते मला काहीतरी असं माहितीपूर्णच त्यांची चर्चा सुरू असते, सततची त्यांची व्याख्यानं असतात. त्यामुळे काय होतं की ते अभ्यासात राहतात, आणि त्यामुळे घरात एक वातावरण तयार झालं. मुलांना सुद्धा माझ्या अभ्यासाची सवय लागली, कधी असं म्हणावं लागलं नाही की अभ्यास करा रे, कारण घरातलं वातावरण ते पाहत गेले. आणि त्यामुळे निश्चितच माझ्या मिस्टरांचा जो एक प्रभाव आहे तो माझ्यावरही पडत गेला, आणि त्यातून मला पण वाचनाची जी आवड होती ती अधिक वृद्धिंगत होत गेली. आणि मग कुठेतरी असं एक वाटायला लागलं की नाही, आपण जे काय वाचतो त्याला आपण थोडंसं जर थोड्या स्वरूपात लिहून ठेवलं, अर्थात ते बोलले मला की जे आपण वाचतो की ते आपण लिहून ठेवलं तर जास्त चांगलं होतं, म्हणजे दृढीकरण होतं त्याचं. आणि खरंच एखाद्या गुरुप्रमाणेच आहेत बरं ते. म्हणजे त्यांनी मला सांगितलं, प्रत्येक गोष्टीत ते माझे मार्गदर्शक आहेत, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड आहेत. प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतात. मी करत असलेली प्रत्येक गोष्ट, मी काही लिखाण जरी केलं तरी त्यांना दाखवते पहिले, आणि ते मला सांगतात. प्रत्येकच वेळी त्यांचं मार्गदर्शन लाभतं. म्हणजे मला तर 4 ओळी त्यांच्यासाठी म्हणाव्याशा वाटतील. की परिसरूपी तव स्पर्शाने उजळून गेले जीवन माझे, अशीच लाभो साथ तुझी मज, जन्म जन्मांतरीचे आपुले नाते. नुकताच तुमच्या विज्ञान गणी या पुस्तकाची राज्यस्तरीय निवड झाली, त्याबद्दल थोडंफार. विज्ञान गाणी हा जो विषय आहे हा थोडासा वेगळा आहे. कारण कसं आहे की विज्ञान हा विषय म्हटला की तो वृक्ष वाटतो मुलांना. जेव्हा आपणही ज्या काळात शिकलो ना त्या काळामध्ये पहा, जे विज्ञान शिकवणारे शिक्षक होते, इंग्रजी शिकवणारे शिक्षक होते, गणित शिकवणारे, त्यांच्यापासून आपण काही हात दूर असायचं, कारण त्याच्यामध्ये थोडी रंजकता राहत नव्हती.
आणि तेच भाषाविषयी शिकवणारे शिक्षक म्हणले की त्यात मग कथा येणार, कविता येणार, गाणी येणार, आणि मग ते शिक्षक पण आपोआप त्यांच्याजवळ विद्यार्थी जातात. ते भाषेच्या माध्यमातून ते मुलांच्या मनापर्यंत पोहोचतात. हो. आणि ते होती एक खंत मनामध्ये की मग आपण विज्ञान शिक्षिका झालो म्हणजे मग आपण वृक्षविषयी शिकवतो का, किंवा मुलांपर्यंत पोहोचायचं कसं, हा एक उद्देश होता त्यामागे. आणि आणखी दुसरा उद्देश कसा होता की वर्गातील सगळे विद्यार्थी एकसारखे नसतात. काही खूप हुशार असतात, काही मिडियम असतात, आणि काही विद्यार्थी हे थोडे माघारलेले असतात. मग आता जे माघारलेले विद्यार्थी आहे किंवा ज्यांचं लेखन वाचनाचं मागे आहे अजूनही, मग त्यांच्यापर्यंत ह्या विज्ञानाच्या संकल्पना आता पोहोचल्या पाहिजे. लिहिता वाचता येत नाही म्हणून ती मुलं मागे राहायला नको. त्या इयत्तेतल्या त्या संकल्पना त्यांना कळायला हव्या. हा एक उद्देश त्यामागे होता. मग ते करायचं कसं, त्यांना आपल्याकडे खेचायचं कसं, तर मग ते गाण्यांच्या माध्यमातून. अच्छा. आणि मग जे काही आपल्याला भगवंताच्या कृपेने जे काही एक कविता करण्याचं एक मिळालंय बळ, ते विज्ञानामध्ये पण उतरवायचं ठरवलं. वर्गातल्या एकदम शेवटच्या विद्यार्थिनीला मी एक दिवस अनुभव सांगतो तुम्हाला की तिला बोलावलं आणि एक छोटासा प्रयोग शिकवला. ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि प्रयोग करून दाखवला. सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितला, पण म्हटलं तू सांग. म्हणजे शेवटचा विद्यार्थी जेव्हा बोलतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या वर्गातलं आपलं अध्यापन सक्सेसफुल झालेलं असतं. तिने प्रयोग वगैरे सगळं केला, पण बोलली काहीच नाही. मग म्हटलं तू सांग ना हे जे काय करते, पण बोलली नाही. मग त्यावेळी मी तिला म्हटलं किती सोपं आहे हे. सईने घेतली मेणबत्ती, टेबलावरती ठेवली उभी, माचिसने केली प्रज्वलित, प्रकाश पडला लखलखीत. पेटत्या मेणबत्तीवर सईने काचेचा पेला ठेवला उघडा, विजली ज्योत काही क्षणात. प्रश्न पडले सईच्या मनात, का बरं असं घडलं असेल, मेणबत्तीची ज्योत विजली असेल. उत्तराचा शोध घेता कळलं तिला, ज्वलन नसे शक्य ऑक्सिजन विना. मग किती सोपं आहे ग. तर ती विद्यार्थिनी मला म्हणाली, मॅडम असं सांगा ना म्हणे, मग शिक्षकी पेशा हा जो आहे ना, हाच मुळात एक सामाजिक कार्य करण्याचा मिळालेली एक संधी. तर त्या 30-40 विद्यार्थ्यांमध्ये आपल्या समोर जे येऊन बसतात ते समाजाचा घटक असतो. समाजाचं प्रतिनिधित्व ते विद्यार्थी करीत असतात. आणि बाबा नेहमी लहानपणी म्हणायचे की ह्या कार्यातून तू आता शिक्षिका झाली आहेस ना, मग तुला ह्या कार्यातून खूप कार्य करायची संधी आहे. त्या विद्यार्थ्यांना तू घडवशील म्हणजे देशाला एक चांगला नागरिक मिळणार. आणि त्याच्या योगाने काय होतं की आपण त्या विद्यार्थ्यांशीच नाही तर त्यांच्या पालकांशी कनेक्ट होतो, आणि मग त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी आपण समजून घेतो. केवळ त्या वर्गापुरतं चाकोरीबद्ध शिक्षण ते राहत नाही. आणि विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी असतात, जसं एखाद्याची आर्थिक स्थिती नसते ती आपण पूर्ण करतो. एखाद्याला काही डिसेबिलिटी असते, म्हणजे दिव्यांगता वगैरे म्हणतो आपण, त्याचं त्याला सहाय्यभूत आपण ठरतो. अशा अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात वर्गामध्ये. काही अतिशय कुढी असतात, एकटेपणा त्यांना आवडतो, अशी मुलं असतात. मग त्यांना आपण आपल्यामध्ये मिक्स करून घेतो. हे सुद्धा एक चाकोरीच्या बाहेर जाऊन आपण त्या मुलांना हे करतो आपलंसं. त्यामुळे शिक्षकी पेशा हा एक सामाजिक कार्याला जोडलेला आहे असं मला वाटतं. आणि इतर सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा आपण एक शिक्षक म्हणून आपलं समाजभान जपतच असतो. मग कुठे आपल्या लेखनाच्या माध्यमातून एखादा लेख लिहून समजा आपल्याला द्यायचा असेल तर कधीच नाही म्हटलं जात नाही. लेखणीच्या माध्यमातून, काव्याच्या माध्यमातून हे समाजभान जपण्याचा सदैव प्रयत्न होत असतो. शिक्षकी वृत्तीतून तुम्ही सतत जे उपक्रम घेतात, तसेच काही ऑनलाईन तुम्ही कोरोना काळात घेतले असे मी ऐकले, त्याबद्दल थोडंफार. खरं तर हा कोरोना काळ सगळ्यांसाठीच फार त्रासाचा भयानक काळ होता. आणि ह्या काळामध्ये की नाही समुपदेशनाची खूप गरज होती. प्रत्येक जण त्यावेळी अगदी एका विशिष्ट मानसिकतेत गेले होते. आणि त्यामुळे काय झालं की प्रत्येक जण घरात कोंडला होता परत. त्यामुळे त्यांना असं कुठे काही जाऊन कोणाशी आपलं बोलणं किंवा काही मन मोकळं करणं असं काही नव्हतं. त्यामुळे त्या काळात एक असं मनामध्ये विचार आला, मी आणि प्रमिलाताई उंबरेडकर आम्ही दोघी बोललो एकमेकींशी, आणि विचार आला की आपण काहीतरी करावं. मग काहीतरी काय करायचं, तर कसं असतं की ज्याचा जो पिंड असेल ते तो करणार. मग आपला पिंड कुठला, तर आपण शिक्षकी पेशातला आहोत, आणि मग काहीतरी वाचायचं आणि मग ते आपण प्रेझेंट करायचं, मांडायचं. म्हणून मग आम्ही एक चिंतन मालिका महिनाभर चालवली. तर त्या चिंतन मालिकेमध्ये आपल्या यवतमाळच्या खूप भगिनी त्याच्यामध्ये आल्या होत्या.
त्यांनी सहभाग नोंदवला होता. मग सगळ्यात पहिले आपण त्यांच्या नोंदणी वगैरे करून घेतल्या आणि प्रत्येकाने एकेका विषयावर एकेका संतांवर विचार मांडले होते. आणि खरंच त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जसं आता आपण हा उपक्रम घेताय ना की मामाला उमगलेल्या महिला, हं. तर त्या सर्वसामान्य गृहिणी होत्या. त्यांच्यासाठी आपण तो एक ऑनलाईन डायस त्यांना उपलब्ध करून दिला होता. आणि तेव्हा असं लक्षात आलं की खरंच अध्ययन करून किती छान विषय त्या मांडू शकतो. आणि रोज साधारण पाऊण 1 तासाचा विषय त्या मांडत होत्या. असा हा छान उपक्रम आणि खूप छान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मग आम्ही काय केलं, त्यालाच जोडून आणखी एक ऑनलाईन उपक्रम घेतला की ज्यांना काव्यलेखनाची आवड असते त्यांच्यासाठी मग आम्ही देशभक्तीपर काव्यलेखन असा एक उपक्रम घेतला. आणि त्याचा सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याचंही मग आम्ही आता जसं हे मी बोलले ना की आम्ही चिंतन मालिका घेतली, तर त्याचे सगळे लेख पण मागवले बरं. त्या महिलांकडनं लेख मागवले आणि त्याचे एक आम्ही पुस्तक हे केलं, हस्तलिखित ज्याला आपण म्हणू, हो, त्यांच्या हस्तलिखितातच मागवले आणि हस्तलिखित आम्ही प्रकाशित केलं त्याचं. आणि ह्याचं जे आहे, जे आता काव्यलेखनाचं बोलले मी, तर काव्यलेखनाचं पण ई पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्याला पण खूप छान रिस्पॉन्स मुलांचा. शिक्षक असावा तर असा हाडाचा शिक्षक. खूप छान आहे. तुमच्याशी जो सहज संवाद झाला, कलेकडून विज्ञानाकडे, कवितेच्या माध्यमातून लेखनाकडे, नाट्यरंगाकडे सहज प्रवास झाला. जेव्हा एखादा लेखक किंवा कवी लिखाण करतो, तो कोणाच्या तरी यांनी स्फुरित असतो, त्याला आवडत असते. तर असं कुठल्या कवीच्या कविता तुम्हाला फार आवडतात की ज्यामुळे तुम्हाला स्फुरतात त्या कविता किंवा लिहिल्या जातात? तसे तर सगळेच जे कवी साहित्यिक आहेत ते आदरणीय आहेत. नक्कीच. आणि त्यांचं लिखाण सुद्धा समाजाला प्रेरित करणारं, उद्बोधन करणारं असंच आहे. अनेक कवींच्या कविता मी वाचते, पण बहिणाबाईंची कविता विशेष भावते मला. आणि जेव्हा मग त्यांचं चरित्र मी वाचलं तेव्हा तर मला अधिकच म्हणजे जवळच्या वाटल्या. कारण बहिणाबाई चौधरी एका सर्वसामान्य गृहिणीचं प्रतिनिधित्व करतात. नक्कीच. त्यांचं लिखाण खूप साधं आहे, सरळ सोपं, पण त्याच्यातला अर्थ फार गहन असतो. आणि ते चरित्र वाचलं आणि खरंच म्हणजे त्यांच्या ज्या कविता आहेत ना, अरे संसार संसार किंवा खोप्या म्हणजे खोपा जसा सुगरणीचा चांगला, तर ह्या कविता अशा साध्या सरळ आणि अगदी लईमध्ये आणि मनाला चटकन अशा भावणाऱ्या अशा आहेत. आणि एका सर्वसामान्य गृहिणीला त्या मोहित करणार, हो, की आपणही सुद्धा काहीतरी करू शकतो अशी एक भावना मनात निर्माण करणार आहे. त्यामुळे मला बहिणाबाईंचं खूप लेखन छान वाटतं. आणि त्यांचं चरित्र वाचल्यावर मला एक कविता पण सुचली. म्हणजे जसं मिस्टरांनी सांगितलं ना की तू वाचते तर त्याचं काहीतरी टिप्पण करून ठेवत जा. लिहत होते ना मी, मग नंतर जसं काव्याची आवड निर्माण झाली तसं काय झालं की ते वाचल्यानंतर कुठेतरी काव्यात्मक अभिव्यक्ती सुरू झाली. अच्छा. आणि कवितेचं कसं असतं की कमी कंटेंटमध्ये आपण खूप काही भाव व्यक्त करू शकतो, खूप विस्तृत सांगायची गरज पडत. आणि बहिणाबाईंचं चरित्र जेव्हा वाचलं की खरंच म्हणजे त्या निरक्षर होत्या हो. आणि त्यांना त्या म्हणायच्या, त्या कविता त्यांच्या मुलांनी जेवढ्या लिहून ठेवल्या तेवढ्या राहिल्या, बाकी त्यांच्यासोबत गेल्या. आणि ते फार मला मनाला असं म्हणजे एकदम काय म्हणतो त्याला आपण, खरंच भावपूर्ण आहे ते असं म्हणजे. त्यामुळे त्यांचं चरित्र वाचल्यावर मला एक कविता सुचली त्यांच्यावर, माझी बहीण आई म्हणून अशी कविता. आणि त्यांचं चरित्र वाचल्यानंतर मला नेमकी ती स्फुरली. ती कविता अशी आहे, माझी आई बहीण आई जरी असे निरक्षर, जीवनार्थ सांगून याला जवले ग साक्षर, काही लिहिल्या कविता काही गेल्या तिच्या सवे, परी उरल्या जेवढ्या दिले त्यांनी आम्हा धडे, जिची किमया पाहुणे अत्रे आचार्य बोलले. म्हणजे सांगायचं राहून गेलं की त्यांचे जे पुत्र आहेत बहिणाबाई चौधरींचे, सोपानदेव चौधरी, ते आचार्य अत्रेंकडे गेले आणि त्यांना म्हणाले की माझ्या आईने हे असं असं लिहिलं आहे, बघा बरं तुम्हाला एक साहित्यिक म्हणून काय वाटतं. तर अत्रे तेव्हा म्हणाले, अरे सोपाना, हे 52 कशी सोन आहे आणि हे जगापुढे आणलंच पाहिजे.
अतिशय म्हणजे भावपूर्ण असा तो प्रसंग. आणि त्या व्यक्तीच्या नंतर त्याला किती म्हणजे किंमत आली की आज किती मोठे मोठे लोक त्यावर अध्ययन करतात. जिची किमया पाहुनी अत्रे आचार्य बोलले, सोन पावन कशी रे आणू सारे जगा पुढे, जर राहिले पारखे काव्यापासून या जग, गुन्हा घडेल हा मोठा अत्रे बोले सोपानास, तिने दिला या जगाला किती अनमोल ठेवा, उपकार तिचे आम्ही कधी विसरू का देवा. जसं आता आपण बोललोच की या कार्यामागची प्रेरणा कोण, तर माझी खरी प्रेरणा माझे पती आहेतच. आणि खरंच त्यांचं कार्य मोठंच आहे माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर. त्यांनी संतांच्या वाङ्मयाचा सामाजिक आशय या विषयामध्ये त्यांनी PhD केली आहे. अरे वा. त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित आहेत. आणि आता जे नवीन धोरण आलंय ना, शैक्षणिक धोरण, त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठं योगदान आहे त्यांचं. म्हणजे SCF वर तो आराखडा तयार करण्यासाठी त्यांनी योगदान दिलं. आणि आता सुद्धा त्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचं सुरू आहे कार्य, अखंड कार्यात असतात. त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आणि त्यापैकी आता ही 2 पुस्तकं, एक आम्हा घरी धन आणि हे म्हणूनही कळवळा येत असेल, ही 2 पुस्तकं आहेत. ही पुस्तकं सुद्धा त्यांची प्रकाशित झालेली आहेत. आणि ही तुम्हाला देताना मला खरंच खूप आनंद अरे वाटतोय. माझ्याकरता खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप आभार ताई.